तेलंगणा येथे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याची जी विटंबना केली, अशा घाण आणि नीच प्रवृत्तीचा आम्ही प्रथमतः निषेध करतो। या मूर्खांना हे कळलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी तळागाळातील समाजासाठी, स्त्रीसाठी जी चळवळ उभी केली, ती ज्योत लावली, हे असे पुतळ्या तोडण्याने विझणार आहे का? ही ज्योत ह्या प्रत्येकाच्या अंतःकरणात रुजलेली आहे। त्यामुळे अशी कृत्य करून उलट हे आमचा दृढ निर्णय जो आहे, विश्वास आहे, हा अजून प्रबळ करत आहेत। धन्यवाद। फारच निंदनीय अशी घटना घडलेली आहे काल तेलंगणामध्ये। ज्या महात्मा फुलेंनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले, ज्या महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया उभा केला, ज्या महात्मा फुलेंनी अंधश्रद्धेवर प्रहार केला, अशा संपूर्ण म्हणजे देशामध्ये नाव असलेल्या महात्मा फुलेंचा तेलंगणामध्ये काल पुतळा हटवण्यात आला। ही फार निंदनीय गोष्ट आहे। संपूर्ण समाजाला मी आवाहन करतो की या सर्वांनी, भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि जी कोणती दुष्ट प्रवृत्ती आहे यांची पुन्हा हिंमत व्हायला नाही पाहिजे असं कृत्य करण्याची। तेलंगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुतळ्याची काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणि मनोवादी लोकांनी त्याच्या विटंबना केली, त्याचा निषेध आज या ठिकाणी आम्ही करत आहोत। ज्या महात्मा फुलेंनी पुणे शहरातून शिक्षणाची मुहूर्तमेढ लावली, आज चांगल्या विचारांचे लोक तयार केले, सावित्रीबाई फुलेंनी महिला शिक्षणासाठी मोठे योगदान दिलं आणि अशा लोकांचा जर कोण विटंबना करत असेल तर त्याचा आम्ही पुणे शहर माळी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि जर त्या आरोपींना तातडीने जर पोलीस कारवाई झाली नाही तर पुढच्या टायमाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। असं आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी तसं पत्र देणार आहोत। परवा तेलंगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांची काही मनोवादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी विटंबना केली, त्याचा तीव्र निषेध आम्ही सर्वजण करत आहोत। या दृष्टीने त्वरित तेलंगणा सरकारने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित या समाजकंटकावर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन आज आम्ही प्राथमिकदृष्ट्या सुरू केलेलं आहे, त्याचं राज्यभर आणि देशभर आम्ही सर्व संदेश पोचवून या मनोवाद्यांविरोध आंदोलन उभे करणार आहोत, याच या निमित्ताने मी संदेश देतो। नमस्कार, मी स्मिता शैलेश वळकत, माळी महासंघ पुणे शहराची महिला अध्यक्ष आहे। आज इथं आम्ही मोठ्या संख्येने महिला असतील, युवक असतील, सर्वजण इथे तेलंगणा येथील जे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याचं विटंबना केली आहे ते विकृत लोकांचा निषेध म्हणून इथे जाहीर निषेध करतोय। त्याचबरोबर कलेक्टरला आम्ही पत्र देतोय। हे प्राथमिक स्वरूपाचं निषेध आहे। हेच आंदोलन पुढे असंच चालत राहील। जर का त्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर रीतसर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमची आंदोलनं चालू ठेवू, हाच संदेश आम्ही सगळ्यांना पोहोचवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती।